नमस्कार शेतकरी मित्रांनो, कापसावरील 11% आयात शुल्काची पुन्हा अंमलबजावणी होताच खुल्या बाजारात कापसाच्या दरात सकारात्मक सुधारणा दिसून येत आहे. विदर्भातील कापूस व्यवहाराचे केंद्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हिंगणघाट बाजार समितीत FAQ दर्जाच्या कापसाचे दर 8,045 रुपये प्रति क्विंटल इतके पोहोचले असून दुय्यम प्रतीच्या कापसाला 7,550 रुपये दर मिळत आहे. दीर्घकाळ दबावाखाली असलेल्या कापूस बाजारासाठी ही स्थिती दिलासादायक मानली जात आहे. केंद्र सरकारने चालू हंगामासाठी कापसाला 8,110 रुपयांचा किमान आधारभूत भाव जाहीर केला आहे. मात्र यापूर्वी कापसावरील आयात शुल्क हटविल्यामुळे देशांतर्गत बाजारात परदेशी कापसाचा शिरकाव वाढला आणि त्याचा थेट फटका स्थानिक शेतकऱ्यांना बसला. 31 डिसेंबरपर्यंत आयात शुल्क सवलत लागू होती. मात्र त्यानंतर या निर्णयाला मुदतवाढ न मिळाल्याने आता पुन्हा 11% आयात शुल्क आकारले जात आहे. याच निर्णयाचा परिणाम म्हणून बाजारात कापूस दरात सुधारणा अनुभवास येत आहे. सध्या हिंगणघाट बाजार समितीत दररोज सरासरी 310 गाड्या कापसाची आवक होत असून खुल्या बाजारात 7,550 ते 8,045 रुपये दर शेतकऱ्यांना मिळत आहे. याच बाजारात CCIकडे म्हणजेच कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडियाकडे मात्र केवळ 50 गाड्यांची आवक होत असून तेथे कापसाला 7,690 ते 8,010 रुपये दर मिळत असल्याची माहिती बाजार समितीकडून देण्यात आली आहे. कापूस विपणन विषयाचे अभ्यासक गोविंद वैराळे यांनी दरवाढीबाबत आशावादी चित्र मांडले आहे. कापसावर पुन्हा आयात शुल्क लागू झाल्याने कापूस दरात सुधारणा झाली आहे. जर हीच परिस्थिती कायम राहिली तर येत्या काळात कापसाचे दर 8,500 रुपयांपर्यंत पोहोचू शकतात. या दरात कापूस विकणे शेतकऱ्यांच्या दृष्टीने हिताचे ठरेल असे मत त्यांनी व्यक्त केले आहे. तर अशा प्रकारे शेतकरी मित्रांनो, कापसाच्या दरात वाढ होऊन तो 8,500 रुपयांपर्यंत पोहोचू शकतो. मित्रांनो, माहिती आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि ही माहिती जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी व्हिडिओ शेअर करा. जर चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला प्रेस करा. धन्यवाद.